नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या बघा मित्रांनो विविध पदांच्या भरती करता बघा मित्रांनो हॉल तिकीट आलेले आहेत. नोटिफिकेशन आलेली होती, हॉल तिकीट आलेले आहे व वेळापत्रक पण आलेले आहे परीक्षेचे. तर तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट होती, परत सूचनापत्रानंतर क्लिक करावे व तुमच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकावर सूचनापत्र त्यांनी जाहीर केलेले आहे. हॉल तिकीट पण आलेले आहेत बघा मित्रांनो तुमच्या परीक्षेचे. तर नोटिफिकेशन बघा मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातील सरळ सेवा भरती 2023च्या अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यावर त्यांनी नोटिफिकेशन जाहीर केलेले आहे. तुमची परीक्षा अधिकृत केंद्रावर घेतली जाणार आहे. परीक्षा ही सांगितलेलं आहे 30 मार्च 2024 पासून चालू होणार आहे व लास्ट डेट हे 3 एप्रिल 2024ला तुमची शेवटचे पेपर घेतले जाईल. तर पेपर कधी होणार आहेत तर बघा मित्रांनो, वेळापत्रक लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क, लघुलेखक गट क या पदांकरता पेपर होणार आहे 30 मार्च 2024ला. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विभाग गट क या पदाकरता पेपर होणार आहे 2 एप्रिल 2024ला. आणि बाकी उरलेले बघा मित्रांनो, कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, उप अभियंता स्थापत्य गट अ, लेखा अधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क, सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ, सहाय्यक रचनाकार गट ब या सर्वांचे पेपर होणार आहेत 3 एप्रिल 2024ला. तर तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो, तुम्हाला टाइम टेबल मिळालेला आहे, तुम्ही करू शकता. बाकी परीक्षेचे नियोजन त्यांनी केलेलं आहे. ज्या उमेदवारांनी एकाच गटातील एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज केला असेल त्या पदासाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळे सर्व उमेदवारांची नोंद घ्यावी. तुम्ही जर 2-3 पदाकरता अर्ज केला असेल तर त्याकरता फक्त एकच पेपर घेतला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे वेळापत्रक आहे ते हॉल तिकीट 7 दिवसा अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो 30 मार्चला ज्यांचा पेपर आहे त्यांचे हॉल तिकीट आज 23 मार्च किंवा 24 मार्चला अपडेट झालेला आहे. त्यांनी त्यांचे हॉल तिकीट चेक करून घ्यावे बघा मित्रांनो. नंतर बाकी त्यांनी नोटिफिकेशन दिलं आहे, त्यांनी त्यामध्ये सांगितलं आहे की हॉल तिकीटच्या वेळेस जे वेळापत्रक आहे प्रवेशपत्रावर जे केंद्र असेल त्यावर अगोदरच हजर राहावे. आणि बघा मित्रांनो, ही लिंक दिली आहे, यावर क्लिक करून तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. हॉल तिकीट हे 22/3/2024 पासून चालू झालेले आहेत व 3 एप्रिल 2024 ही शेवटची डेट आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची. व पेपर पण 3 एप्रिल 2024ला शेवटचा बघा मित्रांनो. तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचे असल्यास याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही या डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे, अगोदर लँग्वेज सिलेक्ट करायची, रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा किंवा रोल नंबर लिहायचा. नंतर तुम्हाला पासवर्ड लिहायचा आहे, तुमचा जो पासवर्ड असेल, किंवा त्याच्या जागी तुम्ही डेट ऑफ बर्थ पण लिहू शकता. अगोदर तुमची जन्मतारीख डॅश डेट ऑफ मंथचा महिना आणि त्यानंतर डॅश लिहून कोणती इयर आहे म्हणजे 91, 92, 94 असे लिहायचे आहे. आणि तुमचा कॅप्चा फिल करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे आणि तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला त्याचे हॉल तिकीट 7 दिवसा अगोदर अपडेट होणार आहे, त्यामुळे चेक करत राहा बघा मित्रांनो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच बघा मित्रांनो, वेळापत्रक हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.